भगवान श्री व्यंकटेश्वराची कथा. ओम नमो व्यंकटेशाय. नमस्कार मित्रांनो, आज आपण भगवान श्री व्यंकटेश्वराच्या अवतारामागील अत्यंत महत्त्वाची कथा जाणून घेणार आहोत. ही कथा प्रामुख्याने वराह पुराण, भविष्योत्तर पुराण आणि तिरुमालातील धार्मिक परंपरांमध्ये वेगवेगळ्या तपशिलासह आढळते. कलियुगाची सुरुवात, द्वापरयुग संपले आणि भगवान श्रीकृष्णांनी आपले अवतार कार्य पूर्ण करून पृथ्वीचा निरोप घेतला. त्यानंतर कलियुग सुरू झाले. धर्माची घट, लोभ, क्रोध, हिंसा आणि अधर्म वाढू लागला. पृथ्वीवरील ऋषी मुनी आणि देवता चिंतेत पडले. तेव्हा अनेक महर्षींनी एक महान यज्ञ करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून संपूर्ण सृष्टीचे कल्याण होईल. यज्ञ सुरू होण्यापूर्वी एक प्रश्न निर्माण झाला. या यज्ञाचे सर्व पुण्यफळ कोणाला अर्पण करायचे? सृष्टीचे निर्माता ब्रह्मदेव, संहारकर्ता भगवान शिव की पालनकर्ता भगवान विष्णू? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सर्व ऋषींनी महर्षी भृगूंना निवडले. ते महान तपस्वी आणि निर्भय ऋषी मानले जात. महर्षी भृगू प्रथम ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेव त्यावेळी वेदांचा अभ्यास आणि सृष्टीच्या कार्यात मग्न होते. काही परंपरांनुसार त्यांनी भृगूंना त्वरित लक्ष दिले नाही. भृगूंना वाटले की त्यांचा योग्य सन्मान झाला नाही. ते रागावले आणि तिथून निघाले. यानंतर भृगू भगवान शिवांकडे गेले. भगवान शिव त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक होते, परंतु विविध परंपरांनुसार गैरसमज झाल्यामुळे भृगूंना वाटले की येथेही त्यांचा अपेक्षित सन्मान झाला नाही. ते कैलासही सोडून वैकुंठाकडे निघाले. वैकुंठात भगवान विष्णू माता लक्ष्मीसह विराजमान होत्या. भृगूंना वाटले की विष्णूंनी त्यांची दखल घेतली नाही. रागाच्या भरात त्यांनी भगवान विष्णूच्या वक्षस्थळावर पायाने प्रहार केला. हे वक्षस्थळ म्हणजे माता लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. भगवान विष्णूची अद्वितीय नम्रता संपूर्ण सृष्टीला वाटले की आता भगवान विष्णू रागवतील, परंतु तसे झाले नाही. भगवान विष्णू त्वरित उठले, महर्षी भृगूंचे चरण आपल्या हातात घेतले आणि अत्यंत प्रेमाने म्हणले, ऋषीवर, तुमच्या पायाला लागले तर नाही ना? माझ्या छातीमुळे तुमच्या चरणांना वेदना झाल्या असतील. भगवान विष्णूची ही नम्रता पाहून महर्षी भृगूंचा अहंकार क्षणात नष्ट झाला. त्यांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी भगवान विष्णूची क्षमा मागितली. ते म्हणाले, प्रभू, मी तुमची परीक्षा घेण्यासाठी हे कृत्य केले. तुम्ही खरे करुणामूर्ती आणि सर्वश्रेष्ठ पालनकर्ता आहात. यानंतर त्यांनी पृथ्वीवर परत येऊन सर्व ऋषींना सांगितले की यज्ञाचे फळ भगवान विष्णूंनाच अर्पण करावे. भगवान विष्णूंनी भृगूंना क्षमा केली, परंतु माता लक्ष्मी अत्यंत दुःखी झाल्या. त्यांना वाटले की त्यांच्या निवासस्थानाचा अपमान झाला आहे. त्या म्हणाल्या, प्रभू, तुम्ही क्षमाशील आहात, पण माझ्या सन्मानाचा अपमान झाला आहे. मी काही काळ वैकुंठ सोडून जात आहे. असे म्हणत माता लक्ष्मी वैकुंठ सोडून पृथ्वीवर तप करण्यासाठी गेल्या. अनेक परंपरांमध्ये त्यांनी करवीर म्हणजेच आजचे कोल्हापूर येथे निवास केल्याचे वर्णन आढळते. भगवान विष्णूंचा अवतार. पृथ्वीवर अवतार. लक्ष्मीच्या विरहाने भगवान विष्णूंना वैकुंठ रिकामे वाटू लागले. भक्तांच्या कल्याणासाठी आणि लक्ष्मीच्या शोधासाठी त्यांनी पृथ्वीवर अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. ते शेषाचल किंवा वेंकटाचल पर्वतावर आले. ह्याच अवताराला श्रीनिवास किंवा भगवान व्यंकटेश्वर असे म्हणतात. धार्मिक परंपरेनुसार पुढे ह्याच स्थळी त्यांचा पद्मावती देवीसोबत विवाह झाला आणि आजचे तिरुमला क्षेत्र महान तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. भगवान व्यंकटेश्वर आणि कुबेराकडून घेतलेल्या कर्जाची पारंपरिक कथा पाहूया. भगवान श्री व्यंकटेश्वराशी संबंधित सर्व प्रसिद्ध परंपरांपैकी एक म्हणजे कुबेराकडून घेतलेल्या कर्जाची कथा. ही कथा तिरुमालातील धार्मिक परंपरा आणि काही पुराणांमध्ये सांगितली जाते. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये तपशील बदलतात, त्यामुळे ही कथा श्रद्धेच्या परंपरेचा भाग म्हणून समजली जाते. लक्ष्मीच्या विरहानंतर श्रीनिवासांचा पृथ्वीवरील वास. माता लक्ष्मी वैकुंठ सोडून पृथ्वीवर गेल्यानंतर भगवान विष्णूंनी श्रीनिवास या रूपात वेंकटाचल पर्वतावर निवास केला. ह्या काळात त्यांची सेवा वकुलादेवी म्हणजेच वकुला माता करत असल्याचे परंपरेत सांगितले जाते. वकुला माता यांना यशोदा मातेचा पुनर्जन्म मानण्याची श्रद्धा आहे. पद्मावती देवीचा अवतार. त्याच काळात आकाशराज नावाचे एक धर्मपरायण
राजा राज्य करत होते. त्यांना संतती नव्हती. त्यांनी पुत्रकामेष्टी यत्न केला. यानंतर शेत नांगरताना जमिनीतून एक दिव्य कमल प्रगट झाले. त्या कमळात एक तेजस्वी बालिका होती. राजाने त्या कन्येला प्रेमाने उचलले आणि तिचे नाव पद्मावती म्हणजेच कमळातून प्रगट झालेली राजवाड्यात तिचे पालनपोषण झाले. ती वाढत गेली तशी तिचे सौंदर्य, नम्रता आणि सद्गुण सर्वत्र प्रसिद्ध झाले. श्रीनिवास आणि पद्मावती यांची पहिली भेट. एके दिवशी श्रीनिवास जंगलात फिरत असताना त्यांची नजर पद्मावती देवीवर पडली. परंपरेनुसार दोघांनी एकमेकांना पाहताच त्यांच्या मनात प्रेम आणि दिव्य ओळखीची भावना जागी झाली. श्रीनिवासांना समजले की ही साधी राजकन्या नसून माता लक्ष्मीचाच अवतार आहे. विवाहाचा प्रस्ताव. श्रीनिवासांनी वकुला मातेला आकाश राजाकडे विवाहाचा प्रस्ताव घेऊन जाण्यास सांगितले. सुरुवातीला राजाला आश्चर्य वाटले, पण राज ज्योतिषी, ऋषी आणि विद्वानांनी सांगितले की श्रीनिवास हे साधे मनुष्य नसून स्वयं भगवान विष्णूचे अवतार आहे. राजांनी आनंदाने विवाहास संमती दिली. भव्य विवाहाची तयारी. राज्यभर उत्साह सुरू झाला. देव, ऋषी, गंधर्व, यज्ञ आणि अनेक दिव्य शक्तींनी आमंत्रित करण्यात आले असे पारंपरिक कथांमध्ये वर्णन आहे. भगवान श्रीनिवासांना वाटले की हा विवाह असा व्हावा की युगानुयुगे त्यांची आठवण राहावी. कुबेराकडे कर्ज मागणे. त्या काळी कुबेर हे देवांचे धनाध्यक्ष मानले जात. भव्य विवाहासाठी मोठ्या संपत्तीची आवश्यकता होती. परंपरेनुसार श्रीनिवासांनी कुबेराकडे जाऊन विवाहासाठी धन उधार मागितले. कुबेर म्हणाले, प्रभू, संपूर्ण विश्वाचे स्वामी तुम्हीच आहात. तुम्हाला कर्जाची गरज कशी? श्रीनिवास स्मितहास्य करत म्हणाले, मी पृथ्वीवर मानवासारखा अवतार घेतला आहे. लोकांना हे शिकवायचे आहे की प्रत्येक मोठ्या कार्यात जबाबदारी, वचन आणि कर्तव्य महत्त्वाचे असते. म्हणून मी परंपरेनुसार कर्ज स्वीकारतो. कर्जाचा करार. पारंपरिक कथेनुसार कुबेरांनी श्रीनिवासांना विवाहासाठी आवश्यक संपत्ती दिली. श्रीनिवासांनी वचन दिले की कलियुग संपेपर्यंत हे कर्ज फेडले जाईल आणि भक्तांकडून प्रेमाने अर्पण होणाऱ्या दानातून ते प्रतिकात्मकरित्या फेडले जात राहील. ही कथा भक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की मंदिरातील प्रत्येक दान प्रत्यक्ष कर्जफेड म्हणून नोंदवले जाते. हा धार्मिक प्रतिकात्मक अर्थ आहे. दिव्य विवाह. शुभ मुहूर्तावर श्रीनिवास आणि पद्मावती यांचा भव्य विवाह झाला. देवांनी पुष्पवृष्टी केली, ऋषींनी वेदमंत्राचा उच्चार केला आणि सर्वांनी ह्या दिव्य मिलनाचा आनंद साजरा केला असे पारंपरिक वर्णन आहे. भक्तदान का करतात? तिरुमालात अनेक भक्त श्रद्धेने सोने, केस किंवा इतर अर्पण करतात. लोकप्रिय श्रद्धेनुसार हे अर्पण भगवान श्री व्यंकटेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुबेराकडून घेतलेल्या कर्जाच्या प्रतिकात्मक फेडीत सहभागी होण्यासाठी केले जाते. तथापि मंदिरातील दानाचा वापर प्रत्यक्षात विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रशासकीय कामासाठी केला जातो. ह्या कथेचा आध्यात्मिक संदेश. ही कथा केवळ धनाची नाही, ती आपल्याला शिकवते की दिलेले वचन पाळावे, मोठेपणा असूनही नम्र राहावे, प्रत्येक कार्य जबाबदारीने करावे, संपत्तीचा उपयोग धर्म आणि लोककल्याणासाठी करावा. देवाला अर्पण केलेले दान हे व्यवहार नसून कृतज्ञतेचे प्रतीक आहे. भगवान श्री व्यंकटेश्वराची कृपा मिळवण्याचा खरा मार्ग म्हणजे प्रामाणिकपणा, श्रद्धा, सेवा, दया आणि सत्कर्म. ओम नमो व्यंकटेशाय. ही कथा तिरुमला परिसरातील लोकप्रिय धार्मिक परंपरा आणि पुराण कथांवर आधारित आहे. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये तपशिलामध्ये फरक आढळू शकतो, त्यामुळे तिला ऐतिहासिक तथ्य म्हणून नव्हे तर श्रद्धा परंपरेचा भाग म्हणून समजावे.